चल ग सखे पंढरीला. जय हरी विठ्ठल. चल ग सखे पंढरीला. जय हरी विठ्ठल. अरे हवालदार प्रधानजी, आलात वाटतं पंढरपूरवरून तुम्ही दोघं. मग काय महाराज, अहो झाली ना आमची वारी. झकास. काय कसं काय वाटलं पंढरपूर आणि विठोबाचं दर्शन? एकदम सगळं छान झालं महाराज. अहो काय गर्दी होती पंढरपुरात. जवळपास 30 लाख भाविक आलेले होते. आहा, काय तो सोहळा, काय तो हरिनामाचा गजर, क्या बात है. तुम्ही पाहिजे होता महाराज. अहो आमची सुद्धा खूप इच्छा होती, पण म्हणलं आपण कशाला मध्ये तिथं घुसायचं. भाविकांना बिचारांना आपल्यामुळं त्रास नको. कसं आम्ही आलो की सगळा लवाजमा येतो ना आमच्या मागं VIP-चा. आणि बरं का महाराज, एकादशी झाली आणि दुसऱ्या दिवसापासून चंद्रभागेच्या पात्रात धरणाचं पाणी सोडायला सुरुवात झाली. काय तुडुंब भरली आहे चंद्रभागा. आहा, जिकडं तिकडं पाणीच पाणी दिसतंय महाराज. हे बाकी खरोबर का. बाकी छान वाटलं पाणी आल्याचं ऐकून. अहो पाण्याची खूप गरज आहे आणि तसा उशिरा का होईना, पण पाऊस छान झाला बरं का. अगदी समाधानकारक झालाय पाऊस. आता जर साठवण क्षमता चांगल्या रीतीनं राज्यामध्ये असेल तर कशाला दुष्काळ पडेल आणि पाण्याची टंचाई जाणवेल. अगदी मनातलं बोललात महाराज. अहो पाणी साठवणीच्या क्षमता जास्तीत जास्त सुधारणं, चांगल्या करणं हे प्रत्येक राज्याचं, प्रत्येक देशाचं काम आहे. जेणेकरून हा पावसाचा जो काही पाणीसाठा येतो आहे तो व्यवस्थितरित्या अडवला जावा आणि व्यवस्थितरित्या सर्वत्र पुरवला जावा. कसं माझ्या मनातलं बोललात. म्हणजे थोडक्यात पाऊस पडणं जितकं महत्त्वाचं आहे तितकंच त्या पडलेल्या पावसाचा प्रत्येक थेंब अडवणं, नियोजनबद्ध रीतीनं सर्वत्र वळवणं आणि जमिनीमध्ये मुरवणं हे सुद्धा खूप महत्त्वाचं आहे, नाही का. बाकी महाराज, जसा पावसानं सर्वत्र आनंद पसरवला आहे तसाच कॉमनवेल्थ गेम्समध्ये भारतीय तरुणांनी जी कामगिरी केली आहे नेत्रदीपक, त्यामुळं सुद्धा देशामध्ये खूप आनंद पसरला आहे. अगदी बरोबर बोललात. काय एकेकाने कामगिरी केली. वा 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 महाराज. अहो 39 पदकं जिंकलीत आपण. 13 सुवर्ण, 17 रजत आणि 9 कांस्य पदकं मिळालीत आपल्याला. हा हा. वा वा वा, खूपच आनंदाची बातमी आहे ही बरं का. अहो गेल्या काही दिवसांपूर्वी जंतर मंतरवरच्या त्या शिव्या आणि ते सगळं हिंसक आंदोलन बघून मन खूप नाराज झालं होतं. पण आता ही कॉमनवेल्थमधली जेनजीची खरी अस्सल कामगिरी बघून मन कसं प्रसन्न झालंय. अगदी खरं आहे महाराज. अहो एका बाजूला जसे असंस्कारशील काही प्रवृत्तीचे तरुण आहेत, तसेच आदर्श असे आपल्या कामावरती निष्ठा ठेवणारे, देशाबद्दल प्रेम असणारे, कर्तृत्वान असे तरुणही या देशामध्ये आहेत. आणि तीच आपल्यासाठी आशेची सकारात्मक गोष्ट आहे, नाही का. कसं बरोबर बोललात. वा वा, आपण आशावादी राहायचं आणि फक्त सकारात्मक गोष्टींकडे बघायचं. अगदी बरोबर बोललात महाराज. आपण जे उदात्त, उन्नत, उत्तम, सुंदर, महन, मधुर ते एवढंच बघायचं. आणखीन एक महत्त्वाची गोष्ट सांगायची महाराज तुम्हाला. म्हणजे तुम्हीही ती बघितली असेल बातम्यांमधून. अहो तिकडं इटलीमध्ये काय निर्वासितांचे लोंढे शिरायला लागलेत. 60,000 निर्वासित, म्हणजे दक्षिण आफ्रिकेतून आलेले लोक शिरलेत म्हणे.
अहो ती बातमी मी सुद्धा बघितली बर का. अरे बाप रे, काय भयावह प्रकार आहे हे. असे जर घुसखोरीचे प्रकार व्हायला लागले देशांमध्ये तर तिथल्या मूळ नागरिकांनी काय करायचं. मी म्हणतो स्पेननं आपल्या सीमा एवढ्या कमकुवत कशा काय ठेवल्या, नाही का. अगदी बरोबर महाराज. अहो प्रत्येक देशाच्या सीमा ह्या भक्कम असायलाच हव्यात. आता आपण सुद्धा अशा पद्धतीच्या निर्वासितांचे किंवा बाहेरून येणाऱ्या मंडळींचे उपद्व्याप पाहिलेच की आणि सोसले सुद्धा. त्यामुळं आपल्याला किती भोग भोगावे लागले राजकारणावरती आणि सांस्कृतिक क्षेत्रावरती सुद्धा या घुसखोरांचा कसा परिणाम झाला ते आपण बघितलेलं आहे. त्यामुळं सीमा भक्कम असणं हे महत्त्वाचं. अगदी बरोबर. म्हणजे थोडक्यात कुठल्याही देशाला बाहेरून जसा धोका असतो तसा आतून सुद्धा असतो बर का. म्हणजे आतले सुद्धा काही गद्दार असतात, ते देशाला सातत्यानं कमकुवत करायचा प्रयत्न करत असतात आणि बाहेरून देशामध्ये घुसणारे असे काही चुकीचे लोक ते सुद्धा देशाला त्रासदायक ठरतात. म्हणजे थोडक्यात काय तर सीमेवर जसे सैनिक सज्ज पाहिजेत तसे आतमध्ये सुद्धा पाहिजेत बरं का. महाराज, पण सीमेपलीकडचे जे गद्दार असतात किंवा शत्रू असतात ते सहजासहजी ओळखू येतात. देशाच्या आत असणारे मात्र आपल्याच देशवासियांच्या रूपात वावरत असतात. त्यांच्या चेहऱ्यावर जे मुखवटे असतात ते या देशाच्याच नावानं घातलेले असतात. त्यामुळं आतल्या गद्दारांशी लढणं तसं खूपच त्रासदायक जातं, नाही का. कसं माझ्या मनातलं बोललात. अहो एक वेळ बाहेरचे सरळ सरळ अंगावरती येणारे शत्रू परवडले, पण देशाच्या आत असणारे, याच देशाचं खाऊन याच देशाच्या पाठीत खंजीर खुपसणारे गद्दार खूपच भयानक म्हणावे लागतील, नाही का. महाराज, संपूर्ण जगामध्ये प्रत्येक देशाला आतल्या अशा गद्दारांचा प्रश्न भेडसावतोय. इंग्लंडचे सुद्धा सध्या जगणं हराम झालंय आणि तिथले नागरिक, ब्रिटिश नागरिक हे रस्त्यावरती यायला लागलेत की इथल्या आम्हाला बाहेरून येणाऱ्या मंडळींकडून आमच्या संस्कृतीला, आमच्या जगण्याला प्रचंड मोठा धोका निर्माण होतोय. तो यंदा गाजलेला चित्रपट सिटीझन व्हिजिलंट या मुद्द्यावर तर आधारित आहे ना. बाहेरून येणारे निर्वासित स्थानिक लोकांना कसा त्रास देतात, तिथल्या संस्कृतीवर कसं आक्रमण करतात हेच तर त्या चित्रपटातून दाखवलंय ना. आणि हा प्रश्न खरा असल्यामुळं चित्रपट प्रचंड गाजला आहे. पण नुसते चित्रपट गाजून काय होणार, यासाठी सरकारनं काही कडक पावलं प्रत्येक देशाच्या उचलायला हवीत. मुळात असे जर कुणी परकीय येणार असतील देशामध्ये तर त्यांना इथल्या ज्या त्या देशाच्या सांस्कृतिक मर्यादा पाळायला शिकवलं पाहिजे किंवा तशी त्यांच्यावर अट घातली पाहिजे. अगदी बरोबर. आणि त्याचबरोबर देशातल्या मंडळींना सुद्धा हे पाळायला लावलं पाहिजे बरं का. छान छान, आज छान चर्चा झाल्या बरं का वेगवेगळ्या विषयावरती. चला आता आपण झकासपैकी चहा घेऊयात आणि त्यासोबत काहीतरी नाश्ता करूयात, कसं.